फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यातून तालुक्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे। दोन प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या याद्या समोर आल्या असून भाजपाच्या तुलनेत काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे। मागील निवडणुकीत फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी 3 जागांवर भाजपाचा विजय झाला होता, तर 1 जागा शिवसेनेकडे होती। पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 जागा भाजपाने जिंकत पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले होते। सध्या तालुक्याचे आमदारही भाजपाचेच आहेत। मात्र अलीकडेच फुलंब्री नगर पंचायत भाजपाच्या ताब्यातून गेल्याने पक्षाच्या मनोबलावर परिणाम झाल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत बदल घडू शकतो अशी आशा काँग्रेस पक्ष व्यक्त करीत असून त्यामुळेच काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या वाढल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात। भाजपाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी 14 इच्छुकांनी तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी तब्बल 22 इच्छुकांनी पक्षाकडे आपली दावेदारी सादर केली आहे। काँग्रेस पक्षाकडे मात्र जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी 16 इच्छुक तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी तब्बल 29 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत। दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार अंतर्गत स्पर्धा सुरू झाली असून उमेदवारी अंतिम करताना पक्ष नेतृत्वास मोठी कसरत करावी लागणार आहे। तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका यंदा अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून इच्छुकांची वाढती संख्या हीच निवडणुकीतील राजकीय हालचाली अधिक तीव्र करणार असल्याचे चित्र आहे। भाजपाचे इच्छुक उमेदवार वडोद बाजार जिल्हा परिषद गट सर्जेराव भिक्का मेटे, गोपाळ राधाकिसन वाघ, डॉक्टर सुहास वायकोस वडोद बाजार पंचायत समिती, राजू तुपे, मयूर कोलते तळेगाव पंचायत समिती, विजय आहेर, कैलास गवाड बाबरा जिल्हा परिषद गट, जितेंद्र जयस्वाल, मनोहर सोनवणे, होसाबाई काटकर बाबरा पंचायत समिती गण, सुमन औचित्रात राऊतराय, शरद गाडेकर, भागुबाई ककडे, जनार्दन सिसोदे खामगाव पंचायत समिती गण, सुनील तायडे, रामेश्वर चोपडे, रवींद्र पवार गणोरी जिल्हा परिषद गट, निखिल चव्हाण, सचिन बोरसे, नरेंद्र देशमुख, सांडू जाधव गणोरी पंचायत समिती गण, बाळासाहेब तांदळे, इकियास चहा, सांडू जाधव, वानेगाव पंचायत समिती गण, गोकुळा विष्णू जाधव, यशोदा अनिल गडवे, पाल जिल्हा परिषद गट, लंका आप्पासाहेब काकडे, मंगल शिवाजीराव पात्रीकर, ऐश्वर्या अभिषेक गाडेकर, ज्योती कृष्णा सोटम, पाल पंचायत समिती गण, यशोदा राजेंद्र डकले, कल्पना अतुल जाधव, हौसाबाई रामदास जाधव, जातेगाव पंचायत समिती गण, विनोद मानकापे, विकास गायकवाड, अरुण गाडेकर, काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार बाबरा जिल्हा परिषद गट, अरुणा राजेंद्र चव्हाण, कचरू गणपत मैद, वडोद बाजार जिल्हा परिषद गट, कविता मंगेश मेटे, पूजा प्रशांत मेटे, धुपाजी शिवराम म्हस्के, पाल जिल्हा परिषद गट, अश्विनी ज्ञानेश्वर जाधव, मंदाबाई गणेश काळे, गीतांजली वरुण पाथरीकर, कविता मारुती जाधव, गणोरी जिल्हा परिषद गट, सुदाम मते, सोमीनाथ मते, गणेश तांदळे, अशोक पवार, संदीप बोरसे, मुकेश चव्हाण, सदाशिव विटेकर, जातेगाव पंचायत समिती गण, अंबादास गायकवे, गोविंद गायकवाड, शामराव साळुंके, प्रशांत म्हस्के, गणेश काळे, इद्रिस शेख, गणोरी पंचायत समिती गण, सोमीनाथ मते, सुदाम तांदळे, मुकेश चव्हाण, वानेगाव पंचायत समिती गण, सुरेखा अरुण नरवडे, जिजाबाई जगन्नाथ खंडाळे, दिलीप मनोज जाधव, पूजा सागर शेजवळ, खामगाव पंचायत समिती गण, रवींद्र बाळा जंगले, प्रभाकर सूर्यभान गाडेकर, परवीन अलीम शेख, संगीताबाई अजिनाथ पायगवान, अश्विनी अजिनाथ सोनवणे, वडोद बाजार पंचायत समिती गण, धुपाजी शिवराम म्हस्के, संदीप बेडके, ज्योती आप्पाराव फुके, राजू शंकर म्हस्के, तळेगाव पंचायत समिती गण, लता बाबासाहेब शिंदे, मनीष आप्पाराव गवाड, अनिता गणेश जीवरग, पाल पंचायत समिती गण, कल्पना पंढरीनाथ लहाने, मुक्ता दिनकर बनसोडे, भाग्यश्री महादू आहेर, कमलाबाई गोपीनाथ जाधव।